मार्गदर्शन घ्यायचे असे किती लोक हात वरती करा. हा 1 2 हा ते पाठची जी मंडळी आहेत ना जरा पुढे या तुम्ही. फर्स्ट वी विल डिस्कस अबाउट सेंट्रल गव्हर्नमेंट एक्झाम. पहिल्यांदा आपण केंद्र शासनामध्ये डिस्कस करणार आहोत, नंतर आपण राज्य शासनामध्ये डिस्कस करणार आहोत, नंतर बँकिंग सेक्टरमध्ये डिस्कस करा. तुम्हाला सर्व मार्गदर्शन मिळत राहील तिथे ना. पॉइंट नंबर ए सर्वांनी लिहून घ्या. यूपीएससी आपल्याला फक्त भूगोलातलं यूपी माहिती आहे. कोणता? उत्तर प्रदेश. म्हणजे बघा यूपीएससी. आता मी उत्तर प्रदेश का तुम्हाला एक केलं माहितीये का? या परीक्षेमध्ये सगळे उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये पोरं दिसणार. आपली पोरं नाही दिसत. आपली पोरं कुठे माहितीये का? क्रिकेटचे सामने, भजन कीर्तन, धबधब्यावर खेळ, आंघोळ करायला गेली, खेकडे बघायला गेली, टाइमपास करायला गेली, घरी झोपा काढतात ते आपली पोरं तिथे दिसतील. पण ही पोरं बघा, की ही पोरं या यूपीएससीच्या एक्झाम मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये पोरं जास्त यासाठी दिसतात कारण का माहितीये का? आज तुमच्या जे गुणगौरव समारोह आहे ना, त्या लोकांना गुणगौरव त्यांना त्यांचे पालक काय सांगतात माहितीये का? बडा होके तुझा ऑफिसर होणे. आणि आमच्या पालक आम्हाला काय सांगतात? पहिला नंबर घेऊन ये, दुसरा नंबर घेऊन ये, 98% घेऊन ये, सायन्सला जा, इंजिनिअरिंगच कर. अरे आर्ट्स मधला विद्यार्थी सुद्धा मोठातला मोठा कलेक्टर होतो मॅडम. हे तुम्ही जे पर्सेंटेजचं भूत लोकांना कळू टाका. हे काही अर्थ नाही झाला. हे कोपर बोर्डला प्रत्येक वेळेला साहेब अवलसावरती येतो. कुठे कोकणातली पोरं फक्त टक्केवारी मुळे म्हणून बघतो का आम्ही? आमचे जिल्हाधिकारी आमचेच आहे, आमचे तहसीलदार आमचेच आहे, आमचा आयपीएस आमचाच आहे. कधी होतच नाही तिथे. क्वचित काही लोक घडतात, बाकीचे लोक काही करायला बघत नाही. मी एक म्हणतो बघा, कलेक्टर झाला नाही तरी चालेल, ऍटलीस्ट क्लर्क जरी झाला ना तरी कुणबी समाजाच्या संघाने जो काही कार्यक्रम केला ना आम्हाला त्याचं चीज होईल की आम्ही आयुष्यात क्लर्क तरी घडवण्यासाठी प्रयत्न केले तिथे. म्हणजे प्रशासनामध्ये ग्रुप ए टू ग्रुप डी जे काही असेल तिथे आपली तिथे प्रशासनामध्ये आपलं स्ट्रेंथ पाहिजे तिथे. मग विचार करा आपली कामं कशी फटाफट होती. त्यानंतर ती नोकरी सोडून दिली. पोलीस भरतीमध्ये ते आपल्याला डीवायएसपी किंवा एसपी म्हणूनही दिसले असते, ती नोकरी सोडून दिली. कारण नोकर म्हणून काम करण्यापेक्षा उद्योजक म्हणून इतर हातांना काम देऊया असं संकल्प